मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, दिवाळी येण्यापूर्वी घराबाहेर कोणत्या अशा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आणि लक्ष्मीचा आपल्या घरात कायमस्वरूपी वास राहील. तर अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून लक्ष्मीचा वास आपल्या घरी राहील. मैत्रिणींनो, दिवाळी सुरू होण्यापूर्वी आपण जी साफसफाई करतो, दिवाळीमध्ये आपल्याला आपल्या घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत की आपल्या महिला वर्गाला, स्त्रियांना सवय असते की बऱ्याचशा खराब झालेल्या वस्तू, जुन्या वस्तू टाकून देत नाही. त्यावर त्यांचा किंवा आपला जीव लागलेला असतो. त्यामुळे अशा जुन्या वस्तू, मोडलेल्या तुटलेल्या वस्तू महिला टाकून देत नाहीत, कारण ती वस्तू आपल्याला या कामाला उपयोगी येईल, त्या कामाला उपयोगी येईल. त्यामुळे वस्तू बाहेर आपण टाकत नाही. पण असे करणे चुकीचं आहे. पण अशा वस्तू आपल्या घरात ठेवणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण असते. त्याची परिणाम आपल्या वास्तूवर अशुभ होतो. त्यामुळे घरात कटकटी, वादविवाद निर्माण होतात. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी नांदेल. दिवाळी म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस. यासाठी आपण दिवाळी येण्या अगोदर आपल्या घराची साफसफाई करतो. घरातील नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. दिवाळीच्या दिवसामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असते. पण लक्ष्मीला आपल्या घरी टिकून ठेवण्यासाठी, कायमचे स्थिर ठेवण्यासाठी आपण अशा काही गोष्टी करायच्या आहेत, कारण लक्ष्मी ही चंचल असते. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते. लक्ष्मीला टिकून ठेवणे हा घरच्या स्त्रीच्या हातात असते. यासाठी आपण आपल्या घराची साफसफाई करणं तितकंच आवश्यक आहे. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी. आई लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. तर मैत्रिणींनो, अशा कोणत्या वस्तू आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ती दिवाळी येण्या अगोदर आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. तर चला मग त्या कोणत्या वस्तू आहेत त्या पाहू. तुमच्याकडे काही काचेच्या वस्तू असतील, त्या वस्तूला तडा गेला असेल, पण तरीही ती वस्तू तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही ती तशीच वापरता, जपून ठेवता, तर असे करू नका. अशा तडा गेलेल्या वस्तू घरात ठेवणे त्यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते. अशा वस्तू ताबडतोब बाहेर काढा. त्यामुळे आपल्या वास्तूत नकारात्मकता निर्माण होते. भांडण, तंटे, वादविवाद वाढतात. कारण नसताना उगीचच भांडणे, तंटे वाढतात. घरातील व्यक्तीची उगीचच चिडचिड होते. तर अशा काही गोष्टी घडतात. त्यामुळे अशा काचेच्या तडा गेलेल्या वस्तू ताबडतोब बाहेर काढा. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे की बंद पडलेले घड्याळ. मैत्रिणींनो, बंद पडलेले घड्याळ आपल्या घरात कधीही ठेवू नये. मग ते भिंतीवरचे घड्याळ असो किंवा हातातले. पण एखादे घड्याळ जर बंद पडले, ते शील घालूनही चालू होत नाही, पण ते दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे आपले मन त्याला बाहेर टाकून द्यावे अशी इच्छा होत नाही. आपण ते घड्याळ तसे शोपीस म्हणून ठेवतो. पण मैत्रिणींनो, असे करू नका. असे बंद पडलेले घड्याळ ठेवणे म्हणजे आपली वेळ बंद पडणे. चालू घड्याळ आपल्याला वेळेचे महत्त्व शिकवते. त्याच वेळेनुसार आपले पुढचे नियोजन अवलंबून असते. आणि जर आपली वेळच बंद पडली तर आपण पुढे कसे जाणार? आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे असे जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ताबडतोब बाहेर काढा. तिसरी गोष्ट अशी आहे मैत्रिणींनो, जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा काही कारणामुळे खराब झाला असेल, त्याचे लाकूड निघाले असेल, कडी निघाली असेल, दरवाजाला चीर पडली असेल किंवा कडी खराब झाली असेल किंवा दरवाजाचा कर आवाज असा येत असेल, तर तो मुख्य दरवाजा आपल्याला नीट करून घ्यायचा आहे. कारण हा मुख्य दरवाजा घराचे आकर्षण असते आणि ह्याच दरवाजातून लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. या दरवाजासमोर चपला काढू नये, कचऱ्याचे डबे ठेवू नये. तसेच घराची मेन उंबरा हा लाकडी असावा. लाकडी निघालेला, ते लाकूड निघालेले किंवा उंबरा तुटलेला, तडा गेलेला असेल तर तो दुरुस्त करून घ्या. कारण मेन चौकट आणि उंबरा आपला हा भक्कम आपली भक्कम पाया असतो. त्यातूनच माता लक्ष्मी गाईच्या पावलाने आपल्या घरी येत असे. जिथे लक्ष्मी वसे तिथे काहीच कमी नसे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण देवपूजाही करतोच, पण त्याबरोबरच आपल्याला काही कळत नकळत आपल्या हातून कोणत्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत या गोष्टीकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपले भले मोठे घर असो किंवा लहान, अगदी एकही रूम असू देत, पण दाराचा मेन जो आपला उंबरा, मेन दरवाजा हा व्यवस्थित असायला हवे, याकडे खास करून लक्ष द्या. तसेच जुने कपडे असतील, ज्या कपड्यांची तुम्हाला उपयोग होत नाही, तर असे कपडे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. तसेच घरातील अडगळीच्या वस्तू असतील त्याही ताबडतोब बाहेर काढा. जर तुमच्या घरात मैत्रिणींनो जर लोखंडाचे सामान असेल, मग ती हातोडी असेल, चाकू असेल, कुलूप, कुऱ्हाड,
खोरे अशा बऱ्याच गोष्टी आपल्या घरी असतात. पण एखाद्या लोखंडी वस्तूला जर गंज चढला असेल तर अशी वस्तू तुम्ही घरात ठेवू नये, ती ताबडतोब बाहेर काढावी. अशी वस्तू घरात असणे म्हणजे संसारालाही गंज लागणे, कारण बऱ्याच जणांना असे लोखंडी सामान वर्षोनवर्षे वापरायची सवय असते आणि अशी लोखंडी वस्तू त्या टिकतातही. पण त्या लोखंडी वस्तूंना गंज जर चढला असेल तर त्या वस्तू ताबडतोब तुम्ही बाहेर काढा. अशा वस्तू घरात ठेवण्याने घरात निगेटिव्हिटी पसरते, घरात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. जर मैत्रिणीनं तुमच्या घरात तुटलेले देव असतील, आपल्या देवघरात किंवा छिद्र पडलेले देव असतील, पोकळ असतील किंवा तर अशा देवांचे तुम्हाला ताबडतोब विसर्जन करायचं आहे. कारण अशा खंडित मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरात असणे हे अशुभ असते. देवांचा आशीर्वाद हा आपल्यावर राहत नाही. कारण तुम्ही कितीही देवपूजा करा त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही. कारण तुमचे घरचे देवच व्यवस्थित नसेल तर तुमच्या घरावरचे संकट तर कोण हरण करणार. त्यामुळे असे भग्न खंडित देव मूर्ती असतील तर ताबडतोब विधिवत पद्धतीने वाहत्या प्रवाहात विसर्जन करून त्यांच्या जागी नवीन मूर्तीची स्थापना करावी. आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये झालेला पॉझिटिव्ह चांगला बदल पहा. तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल हे मी खात्रीने सांगते. तसेच तुमच्या घराबाहेर तुमचे टेरेस पण तसेच तुमच्या घराबरोबर तुमचे टेरेस पण स्वच्छ ठेवा. ज्यांना टेरेस असेल किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये बाल्कनी असतात, काहीजण पूर्ण घर साफ करतात आणि अडगळीचे सामान टेरेसवर किंवा बाल्कनीत ठेवतात. तर असे करू नका मैत्रिणींनो. अडगळीचं सामान असेल तर ते ताबडतोब ज्या वस्तूचा आपल्याला उपयोग होत नाही किंवा तुटलेली फुटलेली आहे तर अशा वस्तू तुम्ही बाहेर काढा. आणि काही महत्त्वाच्या वस्तू असतील तर तेवढ्याच त्या वस्तू आपण त्या नीटनेटकेपणाने ठेवाव्या. कारण टेरेसवर अडगळीचे सामान ठेवणे किंवा बाल्कनी अस्वच्छ ठेवणे म्हणजे राहू बिघडणे. यामुळे शनीची साडेसाती मागे लागते. कारण जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी कधीच पाऊल ठेवत नाही. मग तुम्ही कितीही देवपूजा करा त्याचा काही उपयोग होत नाही. कारण घर हे आपले पवित्र स्थान असते. प्रथम आपले घर स्वच्छ ठेवणे हे महत्त्वाचं आहे, तरच देवाचा प्रवेश आपल्या घरात होतो. आणि शनीचे राहूचेही आगमन जर तुम्ही अशी अस्वच्छता बाल्कनीमध्ये टेरेसवर ठेवली तर घरात लक्ष्मी नांदत नाही आणि जिथे लक्ष्मी नसते तिथे शनीचे राहूचे आगमन होते. शनीची साडेसाती मागे लागते, आपली प्रगती थांबते किंवा पैसा, त्यामुळे घरात पैसा टिकत नाही, वादविवाद वाढतात, लोकांची रखरखी मन होते. तसेच तुटलेल्या भांड्यात अन्न बनवणे आपल्या शास्त्रात निषिद्ध मानले आहे. मग तुम्ही म्हणाल गरीब लोक स्वतःचेच खातातच की अशा तुटलेल्या भांड्यात जेवण बनवतात, खातात, त्यांना काय होत नाही. पण मैत्रिणींनो, आपली परिस्थिती देवाच्या कृपेने चांगली असेल तर आपण तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये. यामुळे घरात आपण स्वतः दारिद्र्याला आमंत्रण देतो. त्यातच आपण चांगले जगावे, पण व्यवस्थित स्वच्छता नीटनेटकेपणाने जगावे. अशा घरात आई लक्ष्मी आपोआप खेचून येते. घरात जर तुटलेला आरसा असेल, सगळ्यात महत्त्वाचे मैत्रिणींनो, घरात जर तुटलेला आरसा असेल तर त्याला तडा गेला असेल तर शास्त्रानुसार हे निषिद्ध मानले आहे. आपण काय करतो, जर थोडासा तडा गेला असेल तर राहू दे, आरशाची डिझाईन छान आहे आणि उगीच का आपण टाकावे, असे बऱ्याच महिलांच्या मनात येतं. तर असे करू नका. कारण शास्त्रानुसार आरसाला तडा जाणे किंवा तुटणे हे असा आरसा आपल्या घरात ठेवणे हे निषिद्ध मानले आहे शास्त्रानुसार. कारण जी व्यक्ती अशा तुटलेल्या तडा गेलेल्या आरशात पाहते अशा व्यक्तीच्या नशिबाला पण तडा जातो. त्यामुळे कुठलेही काम यशस्वी होत नाही, त्याचे मन अस्वस्थ होते. त्यामुळे असा तुटलेला तडा गेलेला आरसा ताबडतोब बाहेर काढा. घरातील जाळे जळमट असेल तर तेही जेव्हा दिसतील स्वच्छता ते जाळे जळमट काढून टाका. स्वच्छता घरातील कायमस्वरूपी ठेवा. घरात जाळ्या जळमट कधीही होऊ देऊ नका. घर स्वच्छ ठेवा. घरातील टॉयलेट बाथरूम रोजच्या रोज साफ केलेच पाहिजे. कारण घरात सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी ही आपल्याला टॉयलेट बाथरूममधूनच येते. आणि घर संपूर्ण स्वच्छ करून झाल्यानंतर गुलाब पाणी, फुलपात्रात थोडेसे गोमूत्र, गुलाब पाणी आणि थोडीशी हळद असे पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि पूर्ण घरात त्याचा शिरकाव करा. त्यामुळे आपले जिथे चुकून स्वच्छता राहिली असेल तर तेही त्या पाण्याने आपले भरून निघेल. आपले घर स्वच्छ राहील, पवित्र राहील. तर
कारण हे असे पाणी आपण पाण्याचा शिरकाव घरात केल्यामुळे जर चुकून आपली कोण बाहेरची व्यक्ती आली, स्त्री आली, शिवता-शिव झाली किंवा अशा काही गोष्टी आपण बाहेरून येतो, आपला हात लागतो वगैरे, तर अशा गोमूत्राचा शिरकाव करणे म्हणजे आपले घर पवित्र होणे. त्यामुळे सतत आपण आठवड्यातून एकदा जरी गोमूत्र चा शिरकाव केला तरीही चांगले आहे आपल्या घराच्या दृष्टीने. अशा घरात लक्ष्मी आपोआप येते, हे मी खात्रीने सांगते. जिथे लक्ष्मी असे तिथे कमतरता कधीही भासत नाही पैशाची, घरात सुख शांती नांदते. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिवाळी येण्या अगोदर बाहेर काढायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते, कारण ह्या गोष्टी तुम्ही जर आपल्या घरात असतील तर त्या बाहेर नक्की काढा. आपल्या घरात आपोआप लक्ष्मी येईल, कारण जिथे लक्ष्मी असते तिथे आपल्याला घरात काही कमी पडत नाही, हे मी खात्रीने सांगते. तर मैत्रिणींनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.